नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या KS24 या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पहिल्यांदा व्हिडिओवरती आला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. मंडळी, मुंबई महापालिकेची रणधुमाळी ही जोरात चालू आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र झालेले आहेत आणि एकत्र झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला. जागा वाटप सुद्धा झाली. मनसेच्या जागा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुद्धा जागा वाटल्या गेल्या. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची घडली आणि ती गोष्ट म्हणजे एबी फॉर्म वाटण्यात आले. एबी फॉर्म मध्ये काही लोकांना उमेदवारी भेटली, काही लोकांना उमेदवारी भेटली नाहीत. मात्र यामध्ये कार्यकर्ते मात्र नाराज झाले. मात्र या मागचं रिझन काय हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, ठाकरे बंधू तर एकत्र आले, मात्र कार्यकर्ते नाराज कसे झाले? तर जवळजवळ वांद्रे येथे मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. म्हणजे प्रभाग क्रमांक 97 आणि प्रभाग क्रमांक 98 यामधील जवळजवळ 11 लोकांनी राजीनामे तात्काळ दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मात्र यावरती मनसेचे ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांनी जेव्हा पत्रकार परिषद त्यांना विचारण्यात आले की या म्हणजे काय कारणामुळे त्यांनी राजीनामे दिले, तर ते बोलले की ही गोष्ट आम्ही राजसाहेबांशी बोलूनच आम्ही आपल्या पुढे मांडणार आहोत. ही गोष्ट इथे घडली आणि तिकडे चांदिवलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जवळजवळ 3 शाखा प्रमुखांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला चांदिवलीमध्ये आणि वांद्रेमध्ये महाराष्ट्र नवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे यातून स्पष्ट झालेलं आहे. तर निष्ठावंतांना सोडून बाहेर लोकांना उमेदवारी दिली गेली असं 3 शाखा प्रमुखांचं म्हणणं होतं. त्यामुळे ते ठाकरे गटातील चांदिवलीमध्ये राजीनामे देण्यात आले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर 3 जे शाखा प्रमुख होते शिवसेने चांदिवली ते कोण होते? तर त्यांची नावं आहेत उमाकांत भांगिरे, प्रशांत नलगे व बाळकृष्ण गटे. या शाखा प्रमुखांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता या मुंबई महानगरपालिकेमध्ये याचा सुद्धा फटका शिवसेना उद्धव ठाकरे गटाला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसू शकतो का? हा सुद्धा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपला बी होऊ शकतो किंवा एकनाथ शिंदे गटाला देखील होऊ शकतो का? हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, बघूया, तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये देखील नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.